धन्यवाद, थैंक यू सो मच। ये आवाज मेरी संदेश वखारे, शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच आयोजित आमदार चषक 2024 ची स्पर्धा त्याला पाहायला मिळते। आणि या स्पर्धेकरता जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, स्वर्गीय दगडू चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री सचिन चव्हाण यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते। द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी सरपंच लामच रमेश विठ्ठल देवरुखकर व संतोष देवरुखकर यांच्या वतीने आपल्याला आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय। क्रमांक 3 ची आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय धोंडू नारायण सागवेकर समाजसेवक यांच्या वतीने आपण पाहतोय। मॅन ऑफ दी सिरीज करता महाराष्ट्र पोलीस शंकर नारायण निवळे यांच्या वतीने सायकल आपण पाहतोय। त्याचप्रमाणे राजाराम कृष्ण चव्हाण यांच्या वतीने मॅन ऑफ दी सिरीज बेस्ट बॉलर बॅटर च्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू हाताळला गेला, लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। दरम्यान आमचे लाडके मित्र गणेश पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल पप्पू 11 नांदेडने आणि आई गावदेवी साखरोली या दोन संघादरम्यान। समोरच्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, त्या बाजूला प्रेक्षक जे पडद्यावरती बसलेले आहेत, विनंती करतोय कृपया आपण तिथून उठावं। आपली आसन व्यवस्था आम्ही केलेली आहे, विनंती करतोय आपण खुर्च्यांवरतीच बसा, कारण की सीमारेषेचा पडदा आहे। या सीमारेषेलगत खूप काही गोष्टी घडत असतात, त्यामुळे पंचांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं। सुरेख गोलंदाजी, आणि इथून मात्र जर आपण पाहिलं गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती अचूकरित्या आणि आपल्या वेगावरती अचूकरित्या नियंत्रण प्राप्त करतोय। जमेची बाजू निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाज हाताळणी करतोय, गोलंदाज सूरज जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळते। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, लाईन ऑफ अटॅक चे सुरेख आहे। ती साईज खालिंग संघाचा यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, विशेषतः करून चेंडू ट्रॅव्हल होतोय। धावचीची संधी, रॉंग अँड थ्रो, आणि इथून मात्र जी चुकीची फेकी झाली, या चुकीच्या फेकीमुळे परिणाम स्वरूप धावा मिळत आहेत। त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय, फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 3 धावा। आणि अगदीच संघाचा संघनायक निश्चितच नाखुश असेल, क्षेत्ररक्षक विशाल वरती, कारण की यष्टीरक्षकाकडे थ्रो करणं खूप महत्वाचं होतं, फेकी करणं महत्वाचं होतं। यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण मात्र प्रयत्न फसतोय, निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, विरासपूरचा संघ संघर्ष करतोय, आणि या संघाचा संघर्ष जर आपण पाहिला तर अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची झुंज ही आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवरफुल फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही। यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, निघून चाललाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पप्पू 11 नांदेडने संघाचे संघनायक आणि आई गावदेवी साखरोली संघाचे संघनायक आपण उपस्थित झाले असाल तर भावेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधा। 3 षटकानंतर नाणेफेकीच्या कक्षामध्ये आसनस्थ व्हा,
चौथ्या षटकामध्ये टॉस केला जाईल आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. एक षटकाची अखेर आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर सूरज याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगलं मिश्रण गोलंदाजीचं आपण पाहिलं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला गोलंदाज सूरज याने आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 4 निर्धाव चेंडूची हाताळणी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली रणबंदी पाहायला मिळते विरासपोर्ट चावे संघाची आणि ज्या दर्जेदार पद्धतीने गोलंदाजी केली सूरज याने अगदीच एक सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये विरासपोर्ट चावे संघ संघर्ष करतोय आणि अगदीच महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर दोन्ही संघांचं मैदान एक आहे. दोन्ही संघांचा हाकेच्या अंतरावर असलेली गावं आहे पण खेळ मात्र दोन्ही संघांचा खूप वेगळा आहे. क्रिकेटची प्रगल्भता जितकी मोठी आहे तितकीच या दोन्ही संघांची लढत ही तितकीच वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज विवेक याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तत्पूर्वी भावेश याला आपण पाहू शकता. यावेळेस मात्र चेंडू निघून चालला एका धावे करता. भावेशाला काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण करताना. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 4 या अंकावरती. आणि अगदीच भावेश शेलार यांचा विचार केला तर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पुढे चालण्याचं काम हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि तिसाई स्पोर्ट खालिंग संघाचा जर विचार केला तर गोलंदाजीचा मारा आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे. यावेळेस मात्र कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथून मात्र जर आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच फलंदाज विक्रम याचा विचार केला तर स्वतःवरती निराश होतोय. कारण की ज्या फटक्याला त्याला सामोरं जायचं होतं, ज्या फटक्यानुसार त्याला फलंदाजी करायची होती ती फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. आणि विरासपोर्ट चावे संघ मात्र पुन्हा एकदा धावांकरता संघर्ष करतोय. 2 चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली होती. मागील वर्षी जर आपण पाहिलं तिसाई स्पोर्ट्स खालिंग ही स्पर्धा जेव्हा संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये संदेश वखारे यांचा आवाज आपण ऐकला होता. तेच संदेश वखारे पुढच्या इनिंग मध्ये आपल्या समवेत जोडले जातील. तत्पूर्वी आगमन झालेलं आहे अनिकेत शेलार आणि संघाचे कुल कॅप्टन रितेश उर्फ रित्या. त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही चांगलं गुणलेखन पाहिलं. अनिकेत शेलार शो मध्ये जोडले गेलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढलाय, निघून चाललाय चेंडू. भावेश याला चकवा देत नशिबाचा चौकार, नशिबाची साथ विरासपोर्ट चावे संघाला. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. खेळाडूंना ORSL एनर्जी ड्रिंक सुद्धा उपलब्ध आहे, याची नोंद घ्या. कोणत्याही संघाला हवं असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधू शकता. अमोल चव्हाण यांच्या वतीने फर्स्ट एड किट मध्ये ही सुविधा त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. अमोल मेडिकल अनगाव इथे आपण पाहू शकता. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार, भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग. पण वेगावरती नियंत्रण नाही आणि दिशा नाही. निघून चालला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये एका धावे करता.
एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. अखेर फलकावरती डबल फिगर आकडा ओलांडला गेलाय. धावसंख्या आहे फलकावरती 10 या अंकावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर करत पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. भावेश याच्याकडे. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाते. एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या अंकावरती. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चर्चा होती, ती मात्र NPL ची, नांदेड प्रीमियर लीग लवकरच आपल्या भेटीला येईल. पण तिथे सत्व परीक्षा असेल, ती मात्र रितेश याची. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 12 या अंकावर. चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत 4. या षटकातील खेळाचा जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. कारण की गोलंदाज विवेक याचा जर आपण विचार केला तर महत्वाची गोष्ट आपण पाहतोय ती म्हणजे वेग चांगला आहे, लॉंग रनअप आहे, पण ज्या पद्धतीने अटॅकिंग मोड मध्ये गोलंदाजी करणं महत्वाचं आहे ती गोलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट निघून चालला चेंडू सीमा पार. झन्नाटेदार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. आपण पाहतोय षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 5. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजाने पुरेपूर वेगाचा वापर केला आणि खरं तर अचूक टप्पा ओळखला, हेरलं की चेंडूला मिडल ऑफ द बॅट कसं करता येईल आणि त्याच बुद्धिमत्तेचा वापर करत एफर्ट दाखवले, टेम्परामेंट दाखवली आणि अगदीच नियंत्रित फटका आणि अखेर चेंडू सीमा पार 6 धावांकरिता. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू बॅट आणि बॉलचं योग्य संपर्क नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी धडपड आणि अखेर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज विशाल याला डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धावसंख्या फलकावरती तर पप्पू इलेव्हन नांदेडने संघाला आपण व्हाईट आणि ब्ल्यू जर्सी मध्ये पाहायचो, पण आज मात्र ऑरेंज आणि ब्लॅक जर्सी मध्ये पाहणार आहोत. आणि अगदीच परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि त्या नियमानुसार इथून मात्र खेळ केला जातोय. 12व्या खेळाडूला इथून मात्र पाचारण केलं जात आहे. फर्स्ट एड सुविधा परिपूर्ण पद्धतीने उपलब्ध आहे. कोणतेही टेन्शन घेऊ नका. म्हणूनच सकाळीच आम्ही उल्लेख केला होता की कोणाचं अंग दुखत असेल त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे गोळी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कोणाला खर्चटलं असेल तर सॅव्हलॉन सुद्धा उपलब्ध आहे. कोणाला मुकामार असेल तर स्प्रे मात्र शोधावा लागेल. धावसंख्या फलकावरती 19 धावा. गोलंदाजी मार्कवरती बदल पाहतोय. नितेश या गोलंदाजाला गोलंदाजी करता आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ केलं जाईल. आखोटप्प्याचा मारा, अप्रतिम देखना स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू. इथून मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2. बॅकअप चांगला आहे, बॅकअप चांगला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अगदीच या पद्धतीने जर आपण विचार केला तर 2 धावांच्या मदतीने 21
या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय। एक नितेश गोलंदाजी करताना आपण पाहतोय आणि एक नितेश मंचावरती सामन्याचा आनंद घेतोय आणि पुढच्या सामन्यामध्ये मात्र सत्व परीक्षा असेल। यावेळेस मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी चेंडू चाललाय निघून चाललाय सीमा पार, मिळतायत धावा 4, नशिबाचा चौकार। धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 27 या अंकावरती। अभिषेक शेलार यांचं सुद्धा आगमन झालंय, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। आणि अगदीच कदाचित संघनायकाच्या भूमिकेमध्ये कोण असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। पप्पू 11 नांदेडने संघाकडून कोणता संघनायक असेल, यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय, निघून चाललाय चेंडू, तो मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये धावचीची संधी, दोन्ही गाड्या एका रुळावरती आणि इथून मात्र अपघात तर होईल यात तीळ मात्र शंका नाही। विकेटचं पतन, फलंदाज बाद नाही, कारण की धाव घेण्याकरता मिडल क्रॉसचा जो नियम आहे तो नियम महत्वाचा आहे आणि धावा जोडल्या जातात एकूण एकंदर 1 28 या अंकावरती धावफलक आहे। प्रथमेश यांची इच्छा मात्र पूर्ण झालेली, कौशल क्रिएशनचे स्कोर बुक अखेर आलेले आहेत आणि अगदीच कोणताही गुणलेखक डोळे बंद करून सहज सोप्या रीतीने गुणलेखन करू शकतो, असे कौशल क्रिएशनचे स्कोर बुक आपण पाहू शकता जोडले गेलेले आहेत। प्रथमेश चव्हाण आमच्या समवेत आपलं हार्दिक स्वागत। धावसंख्या फलकावरती एकूण एकंदर 28 धावा, चेंडूंचा खेळ झालाय 4। यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय, गोड आवाज ऐकायला मिळतोय, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज मंद पावलांनी इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्यात। 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या अंकावरती। आणि अगदीच नितेश याचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूची त्याने हाताळणी केली आणि फक्त एकेरी दुहेरी धावांनी एक चौकार वगळता मोठ्या फटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये। एक चांगली गोलंदाजी आणि अगदीच जर आपण पाहिलं इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त बाउन्स पद्धतीने चेंडूची हाताळणी केली, त्या कारणास्तव गोलंदाजाला दंडित केलं जात आहे। पंच मुरली जाधव यांना आपण पाहू शकता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये। धावसंख्या आहे फलकावरती अवांतर धावेच्या मदतीनं 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले। यावेळेस मात्र अप्रतिम देखना फटका, हाय अँड हँडसम, निघून चाललाय चेंडू सीमा पार, असरदार षटकार। वेग आणि अगदीच अचूक टप्पा हेरला, मिडल ऑफ द बॅट चेंडू निघून चाललाय सीमापार, षटकाराकरिता हाय अँड हँडसम षटकाराच्या मदतीने 37 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले। जितेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला, एक चांगली फलंदाजी आणि अगदीच
फलंदाजीचा विचार करता करता 3 षटकांची अखेर झालेली आहे आणि आम्ही आवाज देऊ इच्छितो पप्पू 11 नांदेडने संघाचे संघनायक आणि आई गावदेवी साक्रोली संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन 3 षटकांची अखेर झालेली आहे याची आपण नोंद घ्या आणि नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती धावसंख्या आहे 3 षटकाच्या अखेर नंतर 37 या अंकावरती 37 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सतीश भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी साइड आर्म गोलंदाजी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर लसित मलिंगा याची आठवण करून देणारी गोलंदाजी असं म्हणायला हरकत नाहीये। भन्नाट वेग इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 या अंकावर 12:31 वेळ आपण पाहतोय भारतीय प्रमाण वेळेनुसार। आखो टप्प्याचा मारा भन्नाट वेग पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय फलंदाजाच्या तो मात्र काना जवळून आणि सांगून गेलाय 12:31 झालेली आहेत। धावसंख्या फलकावरती 38 धावा 38 रन्स ऑन द बोर्ड। सतीशची भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ बॉल अँड सक्सेसफुल चेंडू निघून चाललाय सीमा पार असरदार षटकार। थँक्यू सो मच। षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले प्रथमेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय 44 रन्स ऑन द बोर्ड। धावसंख्या पण पाहतोय यावेळेस मात्र बॅटची कडा बॅटचं चुंबन घेतलंय चेंडूने चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन फलंदाज बाद। फलंदाजी करता आलाय धावसंख्या फलकावरती स्थिरावले 44 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची बाब या सामन्यामध्ये आपण जर पाहिली तर दोन्ही संघांचा सराव काही वेळेपूर्वीच आम्ही उल्लेख केला होता एका मैदानावरती जरी असला तरी सुद्धा दोन्ही संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे हे काय आहेत हे अगदीच या खेळाडूंना माहिती आहे आणि त्याचाच इथून मात्र ओळख पाळख करत इथून मात्र खाली संघाची गोलंदाजीचा जो अटॅक आहे जो गोलंदाजीचा भरणा आहे त्याचा मात्र जर आपण विचार केला तर प्रत्येक गोलंदाज इथून मात्र कसोटीने प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा लसित मलिंगा यांची आठवण करून देणारी गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 5 चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते 44 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय 44 रन्स ऑन द बोर्ड। या इनिंगचा अखेरचा चेंडू यावेळेस मात्र प्रहार तर झालाय निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव जोडली जाईल आणि अखेर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल आणि या एका धावेच्या मदतीने 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय विरासपोर्ट चावे संघाचं आणि जिंकण्याकरता 46 धावांचं लक्ष्य आहे। या 46 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील तो आवाज आपल्यापर्यंत दाखल होईल। मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल जो आवाज मागील वर्षी
स्पोर्ट्स आयोजित ऐतिहासिक चषक मध्ये तो आवाज गाजला होता, तोच आवाज दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. रोशन चव्हाण आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रोशन जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. साखरोली संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित या. ₹1 नाणं आहे. नाणेफेकीच्या कक्षातून थेट बातमी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. छापा असा कॉल आणि नाणेफेक जिंकलेली आहे नांदेडने संघाने, पप्पूला नांदेडने संघाने. खूप खूप धन्यवाद रोशन. ऑल द बेस्ट असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. नितेश, मैदान नवं नाहीये, संघ सुद्धा नवा नाहीये, काय स्ट्रॅटेजी आहेत, गेम प्लॅनिंग काय ना आमची आहे तीच असणार आहे. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार. फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय, तर समोरच्या संघाला किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 45 पर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न आहे. आणि नक्कीच एक थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा पप्पूला नांदेडने संघ जशी जशी आगेकूच करतो तशी तशी त्यांच्याकरता मेजवानी ही निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पण निश्चितच पुन्हा एकदा पप्पूला नांदेडने संघ आगेकूच करतोय, हीच वाटचाल पुन्हा एकदा कायम दिसेल. खूप खूप धन्यवाद. तर मी वळतोय आईगावदेवी साखरोली संघाचे संघनायक गणेश यांच्याकडे. गणेश, नाणेफेक आपण गमावलेली आहे आणि क्षेत्ररक्षण आपल्या वाटेला आलंय. तर समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे, चांगला संघ आहे. तर समोरच्या संघाला रोखण्यासाठी कोणते असे गोलंदाज आहेत आपल्याकडे की ज्यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे? या 2024च्या सीझन मध्ये नांदेडचा संघ हा खूप मजबूत आहे. त्यांनी आम्हाला 2 वेळा पराभूत केलाय. आज आम्ही त्यांना खूप प्रयत्न करू हरवण्यासाठी. त्यांना आम्ही 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदीच चांगली गेम स्ट्रॅटेजी आहे आणि स्पर्धा जर आपण पाहिली तर चांगल्या रीतीने इथून मात्र शिवछत्रपती स्पोर्ट लामा संघाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या भेटी करता आलेली आहे. याबद्दल आपलं काय मनोगत आहे? सुंदर स्पर्धा आहे आणि अशी सर्व ठिकाणी असोसिएशनला व्हायला लागली आणि तशीच झाली पाहिजे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. तत्पूर्वी नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे की नाणेफेक जिंकलेले ती पप्पू इलेव्हन नांदेडने संघाने आणि प्रथम धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलाय तो संघनायक रितेश याने. थँक्यू सो मच. तर मी वळतोय थेट समालोचन कक्षाकडे. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वली आपण माच्या दिशेने आपण पाहतोय शिव छत्रपती स्पोर्ट लामस आयोजित जय हनुमान चषक 2024 हा दुसरा दिवस. काल मात्र आई गावदेवी वाघिवली टीमने मात्र संपूर्ण दिवस गाजवला होता. काल त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. मात्र आज कोणता संघ क्वालिफाय होईल आपण पाहूया. मॅच ऑन. पहिला बॉल, चांगल्या ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट.
46 41 धावांचं लक्ष या ठिकाणी विराट स्पोर्ट सहाव्या टीमच्या माध्यमातून तिसाई स्पोर्ट खालिंगसाठी आपण पाहतोय. डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉलवर पहिली सिंगल आपण पाहिली. विक्रम चन्ने पुन्हा एकदा या बल्ले 60व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दीपक चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. 46 अर्थातच धावा चांगल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील 43 धावांचं लक्ष आपण पाहिलं, जे लक्ष पूर्ण करू दिलं नव्हतं मयू 11 धामणगाव टीमने. टीम भरेला मात्र या दरम्यान ऑफसाइड ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचलाय. 46 धावांचा पाठलाग टीम तिसाई स्पोर्ट खालिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज देखील भरपूर चांगले संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस आहे ऑन साइडला. दीपकच्या सबल चेंडू नक्कीच स्टॉप केला जातोय. पुन्हा एकदा एकच धाव. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, मात्र आतापर्यंत कोणत्या प्रकारे पॉवरफुल फटका पाहायला मिळाला नाहीये. सिंगलने समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 46 धावा ठोकत असताना मात्र सुरुवात खूप महत्वाची आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अतिशय चांगलं षटक विक्रमच्या माध्यमातून फेकलं जात आहे. विक्रम चन्ने चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. गणेश आणि विशाल या दोन्ही फलंदाजांना मात्र शांत ठेवलं गेलंय. टॉस आहे समोरच्या दिशेने. ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगले पाहायला मिळालं. सहा धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. चांगली सुरुवात विक्रम चन्ने या गोलंदाजाच्या माध्यमातून विराट स्पोर्ट सहावी टीम. विक्रम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता. यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. बीट केलंय फलंदाजाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगलं षटक त्या ठिकाणी फेकलं गेलंय. विक्रम चन्ने या गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय दमदार सुरुवात विराट स्पोर्ट सहावी टीमची आपण पाहतोय. कारण पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम सहावीच्या माध्यमातून विक्रम चन्नेने जे षटक फेकलं, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि प्रथमेश मला सांगतायत 40 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच दुसऱ्या षटकापासून धावा येणं टीम खालिंगसाठी खूप महत्वाचं आहे. तर वार तर झालाय पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकापासून पलटवार पाहायला मिळेल का पाहूया. षटक क्रमांक 2 हरेश बॉलिंग ट्रॅकवर.
षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल नक्कीच एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात धाव तर कंप्लीट झाली आणि त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोची देखील एक धाव या ठिकाणी प्लस होईल. अर्थातच धावा मात्र आता झाल्या आहेत 8. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतीये. पहिल्या षटकापासून फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे बिगेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. एकंदरीत अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन टीम विराट स्पोर्ट चावेच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल जरूर त्या ठिकाणी केला जात आहे. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा, कारण भरपूर मॅचेस आज देखील आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यानंतर पप्पू 11 नांदेडने विपक्ष आई गावदेवी साकरोली या दोन टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पहिला मॅचचा विजेता गावदेवी खांडपे टीम समोर खेळेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हवा तसा संपर्क नाहीये. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू अडवला जातोय. एकही धाव नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर दोन्ही फलंदाज जे आहेत नक्कीच दोघांनाही एकही मोठा फटका त्या ठिकाणी खेळू दिला नाहीये. हरेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या दोन फलंदाजांचा नक्कीच विचार केला तर अगदी मॅचला मात्र स्लो गेलाय, कारण फक्त आणि फक्त सिंगल डबल येत आहेत या दोन फलंदाजांच्या बॅट मधून. आणि मागच्या दोन बॉलचा विचार केला तर दोन्ही बॉल त्या ठिकाणी हरेश पाटीलने निर्धाव फेकल्यात. पुन्हा एकदा हरेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, समोर आपण गणेशला पाहतोय. त्या बॉलेस देखील बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हरेश पाटीलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव मिळतीये. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडू मागे फक्त आणि फक्त या दोन सलामीवीरांच्या बॅट मधून 10 धावा आल्यात. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर शिव छत्रपती स्पोर्ट लामज टीमच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. होम ग्राउंड, घरेलू मैदान, मात्र नक्कीच त्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. तर आई गावदेवी वाघिवली टीमने देखील अतिशय चांगला खेळ काल या ठिकाणी दाखवला आणि त्याच्या जोरावर टॉप 3 मध्ये प्रवेश त्यांचा झालाय. धन्यवाद संदेश वखारे. या लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता दोन मित्रांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अनिकेत शेलार आणि भावेश चव्हाण, दोन्हीही मैत्रीच्या पुस्तकातील एक पहिलं पान. ही जोडी मात्र आपल्याला लाईव्ह स्क्रीन वरती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता राजारामजी चव्हाण यांना, जे कोयना प्रतिष्ठान उपाध्यक्ष आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत.
आणि अगदीच कदाचित अनिकेत शिलार आणि भावेश चव्हाण यांच्यामध्ये कदाचित ही चर्चा सुरू असावी. या मैदानावरती नाईट सामन्याचं आपल्याला आयोजन करायचं आहे, तर ती पुढची चर्चा ही निश्चितच त्यांच्या माध्यमातून होत असेल. वळूया समालोचन कक्षाकडे. नक्कीच दोन मित्र व्यासपीठावर आपण नक्कीच पाहतोय त्या ठिकाणी. जेव्हा कोणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं ना, तेव्हा मात्र बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री. मैत्री असावी. नक्कीच रोहन पाटील देखील आमचे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच समालोचन करण्याची संधी देखील मिळाली आहे. सोबतच शिव छत्रपती स्पोर्ट लामत यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. बोलूया मॅचच्या दिशेने. मॅच अगदी थंड झाली आहे असंच म्हणावं लागेल. षटकातील पहिला बॉल त्यावेळेस स्टॉपेज लागला. यष्टी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक डबल 1 11 वर पोहोचलाय. फोर्टी 46 धावांचा बाटला करत असताना पहिल्या 13 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्यात. टीम इसाई खालिंग नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे तुम्हाला पाहायला मिळेल. पप्पू 11 नांदेडने विपक्ष आई गावदेवी साकरोली. खास करून टीमचे कॅप्टन गणेश यांच्याकडे नक्कीच लक्ष असणार आहे. गणेशानं मी नक्कीच सोबत क्रिकेट खेळलोय याआधी. गोलंदाजी भरपूर चांगली. विराट स्पोर्ट चावे टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पूर्णपणे पकड मजबूत आहे या सामन्यावर विराट स्पोर्ट चावे टीमची. समोर आपण गणेश या फलंदाजाला पाहतोय. एक महत्वाचा खेळाडू टीम खालिंगचा. मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय गणेशला. पुन्हा एकदा एकच धाव येते आहे. टीम खालिंगचा खेळाडू कक्ष सांगतोय की या सामन्यामध्ये खालिंग टीमची परिस्थिती काय आहे. अगदी शांतता टीम खालिंगच्या कक्षामध्ये. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील हवा तसा संपर्क नाहीये. अगदी दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर टेस्ट क्रिकेटचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 16 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस मात्र समोरच्या दिशेने मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. गणेश कडे हे फटके देखील आहेत. मात्र नक्कीच त्या फटक्यांचा प्रयोग करण्यासाठी कुठेतरी उशीर झालाय. गणेशच्या बॅट मधून लेट पण थेट एक षटकार जरूर आलाय. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 2 नॉट 20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस मात्र अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केले फलंदाज गणेशला. बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि येणाऱ्या 6 बॉलवर 26 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी.
6 चेंडू 26 धावा हे समीकरण बाकी आहे. चला टीम चावे आपण थोडं स्पीडली केला, थोडं स्पीडअप करा. चला टीम चावेचे कॅप्टन गोलंदाज येऊ द्या. शेवटचं षटक नरेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर आल्यात. 6 चेंडू 26 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला बॉल नरेश पाटील लेवलतायत. फुलटॉस आहे, ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा. अतिशय सुरेख फटका. षटकाची सुरुवात 4 धावांसोबत झाली आहे. मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 22 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच प्रत्येक बॉलवर मोठा फटका ठोकावा लागेल. 5 चेंडू 22 धावा हे समीकरण आपण पाहतोय. नरेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण विशालला पाहतोय. या वेळेस देखील ऑन साइडला बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. लेट पण थेट मोठे फटके येतात मैदानाच्या आतमधून. फलंदाज विशालच्या बाट मधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. तर आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉलवर तुम्हाला 16 कडोला 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. नरेश पाटील पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 चेंडू 15 धावा हे समीकरण आपण पाहतोय. नरेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. नक्कीच या षटकामध्ये धावा येत आहेत टीम कॉलिंग साठी, परंतु मॅच अजूनही संपलेले नाहीये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर 15 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल अगदी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार.
पहिल्या 3 षटकामध्ये जे काही घडलं नाहीये ते सर्व काही घडतंय या शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच दोन्ही फलंदाजांनी मात्र आपला गिअर चेंज केलाय आता, कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये अगदी शांत सुरुवात आपण पाहिली होती नरेश पाटील. या वेळेस देखील बॉल ऑन साइडला, हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार त्या बॉलवर या 3 धावा आल्या तर शेवटच्या बॉलवर मॅच जर जिंकावली तर मात्र गणेश शेलार दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गणेश साठी. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे? नक्कीच, कारण शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच येऊन थांबली आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे नरेश पाटीलला. याचा अगदी महागड षटक, 3 षटकार 1 चौकार आलाय आतापर्यंत या षटकामध्ये. आता मात्र शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. काय दडलंय या शेवटच्या बॉल मध्ये आपण पाहूया. नरेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर, समोर आपण गणेशला पाहतोय. अगदी सुरुवात शांत झाली होती, मात्र आक्रमक आता पाहायला मिळते. शेवटचा बॉल, या वेळेस बॉल बीट झाला होता, फलंदाज बीट झाला होता यष्टी रक्षक आणि त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद, मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी टीम सावेने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम खाली. मॅन ऑफ दी मॅच या सामन्याचा हेरो, ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या 5 बॉलवर नाबाद 14 धावा, नाव आहे जितेश. जितेश इज द मॅन ऑफ द मॅच. तर जितेश, आपण मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर या आणि पुढच्या मॅच ची सुरुवात आपण रोहन पाटील यांना पहिल्या 4 षटकांसाठी या ठिकाणी ऐकणार आहोत. हार्ड लक टीम खाली. धन्यवाद संदेश वखारे. सामना क्रमांक 4 आपल्या भेटी करता आलेला आहे. पप्पू